सार्थ श्री दासबोध दशक 6वा समास 4 ब्रह्मनिरूपण श्रीराम कृतयुग 17,28,000 त्रेतायुग 12,96,000 व्यापार युग 8,64,000 आता कलियुग एका कलियुग 4,32,000 चतुर्युगे 43,20,000 ऐशी चतुर्युगे सहस्त्र तो ब्रह्मयाचा एक दिवस ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका विष्णू सहस्त्र होता एका पळ एक ईश्वराचे ईश्वर जाय सहस्त्र वेळ ते शक्तीचे अर्थ पळ ऐशी संख्या बोलिती सकळ शास्त्रांतरी ऐशा अनंत शक्ती होती अनंत रचना होती जाती तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची परब्रह्मासी कैची स्थिती परीही बोलाव्याची रीती वेदश्रुतीने तिने ती म्हणती परब्रह्मी 4,760 तुकी कलियुगाची राहटी उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे 4,27,240 संवत्सर पुढे अन्योन्य वर्णसंकर होणार आहे ऐसे रचले चराचर येथे काहुनी एक थोर पाहता येथीचा विचार अंत न लगे एक म्हणती विष्णू थोर एक म्हणती रुद्र थोर एक म्हणती शक्ती थोर सकळामध्ये ऐसे आपुलाले परी बोलती परंतु अवघेची नासेल कल्पांती या दृष्टम तन्नष्टम हे श्रुती बोलतसे हा पुलाली उपासना अभिमान लागला जना याचा निश्चयो निवडेना साधूविण साधू निश्चयो करीती एक आत्मा सर्वत्र व्यापक ऐरते अवघेची माईक चराचर चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना हे का तुम्ही विचाराना हा फुले ठाई स्वप्नी उदंड देखिले लहान थोरही कल्पिले परंतु जागे झालिया झाले कैसे पहा पाहता जागृतीचा विचार कैसे लहान कैसे थोर झाला अवघाची विचार स्वप्न रचनेचा अवघाची माईक विचार कैसे लहान कैसे थोर लहान थोराचा हा निर्धार जाणती ज्ञानी जो जन्मास प्राणी आला तो मी थोर म्हणताची मेला पर्याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी जया झाले आत्मज्ञान तेची थोर महाजन वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले एवं सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर यामध्ये हरिहर होती जाती तो निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती स्थिती संहार स्थानमानाचा विचार ऐलीकडे नाव रूप स्थान मान हा तो अवघाचे अनुमान तथापि होईल निदान ब्रह्मप्रलयी ब्रह्मप्रलया वेगळे ब्रह्म नामरूपा वेगळे ब्रह्म कोण्या एका काळे जैसे तैसे करती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद हरि ओम तत्सत इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थ श्रीराम 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 श्रीराम